नरेंद्रजी मोदी त्यांच्या आघाडीचं सरकार आणि गॅस महागाई आणि यात आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र आणि नरेंद्र आणि गॅस हा मोठा संबंध आहे. गॅसची टंचाई असताना पण जर देवेंद्र मुख्यमंत्री म्हणतात की गॅसची टंचाई नाहीये, अरे बाबा तो आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे, गावागावामध्ये जाऊन बघा, शहरामध्ये जाऊन बघा, गॅसची टंचाई आहे का नाही. काँग्रेसला काय घेणे देणे आहे गॅसची टंचाई लोकांना सांगायला. लोकशाही झाल्या. आज पंतप्रधान साहेब म्हणतात गॅसची टंचाई नाही. इराक अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध झालं त्याच्या आदल्या दिवशी आपल्या देशाचे नेते एका देशात गेले, तिथून सत्कार करून आले ते आणि सत्कार करता करता इथं आले आणि दुसऱ्या दिवशीच वाट चालत आला. मला अभिमान वाटतो या पंतप्रधानचा. ज्या दिवशी नोटबंदी करायची होती त्यांनी आदल्या दिवशी सांगितलं की उद्यापासून नोटबंदी होणार आहे, तर लोकांनी आपल्या चलनी नोटा बंद केल्या. ज्या दिवशी कोरोना चालू झाला लोकांना सांगितलं टाळ्या वाजवा, अनेक उद्योग चालू केले. पण ज्या दिवशी हे वार चालू झाले पण यांनी अजूनही पण आपल्या देशाला संदेश दिला ना, दुर्दैव आपल्या देशाचा पंतप्रधान आपल्याला मिळालेला नाही. ती येऊन